इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना राख्या बांधत आनंद व्यक्त केला आणि सरकारचे आभार मानले। राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 ऑगस्ट रोजी पैसे खात्यात येतील असं सांगितलं होतं। मात्र त्यापूर्वीच 15 ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यात हे पैसे आल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। तसेच ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले त्यांच्याशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला। यावेळी अनेक गोरगरीब कष्टकरी महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते। सरकारनं आम्हा बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ही ओवाळणी दिली असून आम्ही कायमच सरकारच्या पाठीशी राहू अशा भावना यावेळी या महिलांनी व्यक्त केल्या। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील या महिलांशी संवाद साधल्यानंतर भारावून गेले। उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील खासदार कार्यालयात पार पाडलेल्या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता, वचन दिलं होतं की 17 तारखेला सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3000 रुपये जमा होतील आणि आज 17 तारखे अगोदर 2 दिवस अगोदर पासून हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणं सुरू झालं। आजच्या दिवसापर्यंत 1.25 कोटी महिलांच्या बँक अकाउंट्समध्ये प्रत्येकी 3000 रुपये आले। त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे, उत्साह आहे, काही महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। आताच मलाही भेटण्यासाठी हजारो महिला इथे आल्या होत्या। मी जेव्हा विचारलं की कोण कोण काय काय काम करतं, कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले, तर त्यांनी मला मोबाईल दाखवला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स देखील होतं, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया होता, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 100 रुपये होते। म्हणजे ही जी योजना आहे ही महिलांसाठी किती आवश्यक होती, त्यांना सक्षम करण्यासाठी। काही लोकांनी पैसे जे आहेत हे काढले, काही लोकांनी आपल्यावरती जे कर्ज होतं ते फेडलं, काही लोकांनी घरामध्ये सामान नव्हतं सामान भरलं, काही लोकांच्या लाईटचं बिल बाकी होतं ते लाईटचं बिल भरलं, काही लोकांच्या अंगावरती कर्ज होतं ते कर्ज फेडण्याचं काम केलं, काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायची होती ते ट्रीटमेंट ज्या या 1500 रुपयामध्ये घेतली, काही लोकांनी मुलाची फीस भरली नव्हती ती फीस देखील भरण्याचं काम ह्याच 1500 या 3000 रुपयामधून झालं।